हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना। मैत्रिणींनो, तुम्ही झाड बरोबर ओळखलेलं आहे, ते शेवग्याचंच झाड होतं आणि अशी पानं काढून घ्यायची आहे व्यवस्थित। त्याची भाजी बनवायची आज आपल्याला। तर ती पानं काढून व्यवस्थित धुवून चाळणीमध्ये मी पाणी नितळायला ठेवले। इकडे गॅसवर कढई ठेवली तापायला आणि हे पहा मी लसूण चिरून घेतलाय, मिरची पण चिरून घेतली, तुम्ही वाटून पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आणि आता मी 2 चमचे तेल टाकते कढईमध्ये। सेम ही भाजी मेथीच्या भाजीसारखीच करायची आणि लागते पण सेम मेथीच्या भाजीपेक्षा कदाचित छान लागते टेस्ट तिची। आणि मी थोडीशी डाळ घेतली मुगाची भिजवून, मला डाळच आवडते मुगाची भाजीमध्ये खायला। आता मी लसूण टाकलंय, त्यामध्ये लसूण लाल होतोय तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि ही भाजी करून पहा आणि टेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ती भाजी तुम्हाला टेस्टला कशी लागली ते। आता मी त्यामध्ये मिरची टाकते हिरवी कापलेली। आता ती पण आपण व्यवस्थित हलवून घ्यायची तेलामध्ये फ्राय करून। आता आपण त्यात ही व्यवस्थित धुतलेली भाजी टाकणार आहे। किती छान दिसते भाजी, हिरवीगार मस्तच। आणि मग ती व्यवस्थित आपण हलवून घेणार आहे। तुम्ही म्हणत असाल ताई काही पण दाखवायला लागले, पण असं काही नाहीये, ह्या पानांची भाजी खूप छान लागते। आता त्यामध्ये मी टाकणार आहे डाळ। आणि आणखी एक सांगते मैत्रिणींनो, भाजी निवडली आणि धुवून कढईमध्ये टाकली की ती खूप दिसते, तेव्हा लगेच मीठ टाकायचं नाहीये। मीठ आपण थोडीशी भाजी सॉफ्ट झाली त्याच्यानंतर टाकायचं। भाजी खूप सारे दिसते त्या भाजीच्या अंदाजे आपण मीठ टाकतो आणि मग भाजी शिजून कमी झाली की ती भाजी खारट होते। तर असं नाही करायचं, थोडीशी सॉफ्ट झाली ना की मग त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग ती व्यवस्थित हलवायची, बारीक गॅस करायचा। आता हे पहा मी आता मीठ टाकणार आहे भाजीमध्ये। हे पहा मीठ टाकले मी चवीपुरतं। आता परत एकदा मी व्यवस्थित हलवून घेते भाजी आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, कारण ह्या भाजीला काही मेथीच्या भाजीसारखं पाणी सुटत नाही आणि सारखं हलवायचंय 2-2 मिनिटाला। तर हे पहा आपली भाजी छान तयार झाली आहे। कशी वाटते भाजी?